अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क हे आजच्या दिवशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पैशांच्या बाबतीत त्यांच्या जवळपास सुद्धा कोणी फिरकू शकत नाही. पण एक काळ असा होता जेव्हा याच मस्क यांच्याकडे पैसे नव्हते आणि ही गोष्ट आहे 1990च्या दशकातली, जेव्हा मस्क हे टोरंटोमधील एका बँकेमध्ये काम करत होते. परिस्थिती इतकी बेताची होती की बटर आणि सँडविच याच्यावरती त्याने दिवस काढलेले. तसंच मस्क यांच्याजवळ कामावरती जाण्यासाठी एकच सूट होता आणि या संदर्भात मस्क यांच्या आईंनी स्वतः पुस्तकात दावा केलेला आहे. तसं त्यांनी मागं सोशल मीडियावरती शेअर सुद्धा केलेलं होतं. आता हे सर्व परत एकदा सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी हेच मस्क ट्रम्प यांच्या बाजूला बसून अमेरिकेतील सरकार चालवताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी यांना एक महत्त्वाची जबाबदारी दिली होती, ज्याच्यानुसार मस्क आणि रामस्वामी यांनी मिळून अमेरिकन सरकारची दरवर्षी $2 ट्रिलियन बचत करायची होती आणि तसं त्यांना ट्रम्प यांनी टास्क दिलेला होता. तरी सुद्धा मस्क नेमके काय करतायत हे खुद्द अमेरिकेतील जनतेला सुद्धा माहिती नाहीये. पण हे मात्र अमेरिकेतील जनतेला नक्की माहिती आहे की मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यासोबतच ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली होती. त्यांची कंपनी अमेरिकन सरकारने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट्सवरती गब्बर झालेली आहे आणि सध्या त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे तो सर्व काही फायनान्स संदर्भातलाच इंटरेस्ट आहे. आज आपण माहिती घेऊयात की खरंच ट्रम्प यांच्या बरोबरीने मस्क अमेरिकेतील सरकार चालवत आहेत का, आणि असं म्हणण्यामागची कारणं नेमकी काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम ट्रम्प यांनी एलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी यांच्यावरती जी जबाबदारी दिली होती त्याच्याविषयी सांगतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेण्याच्या आधीच त्यांची टीम जी आहे ती बनवायला सुरुवात केलेली होती. या संदर्भात त्यांनी सरकारी कार्यक्षमतेचा विभाग अर्थात डॉज हा एक नवा विभाग तयार केलेला होता आणि या नव्या विभागाची एकूण धुरा जी आहे ते त्यांनी मस्क आणि विवेक रामस्वामी या 2 अब्जाधीशांकडे सोपवलेली होती. डॉजचा उद्देश होता अमेरिकन सरकारचा वार्षिक खर्च 1/3 कमी करणं. ट्रम्प यांनी हे काम करण्यासाठी डॉजला अर्थात मस्क आणि रामस्वामी यांना 4 जुलै 2026 पर्यंतची मुदत दिलेली होती, ज्या दिवशी अमेरिकेला स्वातंत्र्याची 250 वर्ष पूर्ण होतील त्या दिवसापर्यंतची त्यांना ही मुदत देण्यात आलेली आहे. आता बघा, ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मस्क यांनी अंदाजे $200 मिलियन म्हणजे 1,500 कोटी रुपयाहून अधिक रक्कम खर्च केलेला आहे. जर ट्रम्प हे अध्यक्ष झाले नसते तर कदाचित हा खर्च वाया गेला असता, पण ट्रम्प हे अध्यक्ष झालेले आहेत आणि ज्या वेळेस ट्रम्प हे अध्यक्ष होणार होते त्यावेळेस भविष्यामध्ये मस्क यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असं ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलेलं होतं. ट्रम्प यांच्या जवळपास प्रत्येक रॅलीमध्ये विवेक रामस्वामी सुद्धा दिसत होते. पहिल्यांदा ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत रनरअप होते, पण नंतर ट्रम्प यांनी बाजी मारली. पण नंतरच्या काळामध्ये रामस्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली होती. आता ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर विवेक रामस्वामी यांना सुद्धा महत्त्वाची जबाबदारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. आता मस्क आणि रामस्वामी हे दोघेही अमेरिकेतील अब्जाधीश आहेत. बजेट कुठे खर्च करायचं, कुठे कमी करायचं हे दोघांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सरकारी खर्चाबाबत या दोघांनी सातत्याने आवाज सुद्धा उठवलेला आहे आणि अमेरिकन सरकारचं जे एकूण बजेट आहे ते बजेटमधलं 1/3 इतकं त्यांना कमी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी दिलेली आहे. आता हे 1/3 जे आहे हे जवळपास 168 लाख कोटी रुपयांच्या आसपास येते. मस्क यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या या प्रकल्पाचं वर्णन, डॉज जे आहे याचं वर्णन अमेरिकेसाठीची शेवटची संधी असं सातत्याने केलेलं आहे. त्याशिवाय देश दिवाळखोरीमध्ये निघेल असा सुद्धा त्यांनी दावा केलेला होता. फायर अलार्मसाठी न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटननं 6.5 कोटी खर्च केल्याचा दावा त्यांनी केलेला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजनं ट्रान्सजेंडर माकडांमध्ये एचआयव्हीच्या संशोधनासाठी 4 कोटी रुपयाहून अधिक खर्च केल्याचा आरोप सुद्धा मस्क यांनी केलेला होता. मस्क यांच्यानुसार हे जे अशा पद्धतीचे खर्च केले जात आहेत हे फालतू खर्च आहेत आणि या खर्चांवरती कुठेतरी जाऊन बंधन घातलं पाहिजे असं ते सातत्याने म्हणत आलेले आहेत. मस्क यांनी असं म्हटलेलं आहे की प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डॉजचं कामकाज जे आहे हे ऑनलाईन पोस्ट केलं जाईल. जनतेच्या कराचा पैसा कोणत्या फालतू योजनांवरती खर्च होतोय याची माहिती सुद्धा दिली जाईल. आता जी माहिती समोर येत होती त्याच्यानुसार अमेरिकेचं एकूण वार्षिक बजेट हे 564 लाख कोटी रुपये इतकं आहे.
डॉज अंतर्गत मस्क आणि रामास्वामी हे दरवर्षी 168 लाख कोटी रुपयांनी खर्च कमी करण्याचा दावा करत होते. आता अमेरिकेची ही जी खर्च कमी करण्याची जी रक्कम आहे, ही भारताच्या एकूण वार्षिक बजेटपेक्षा जवळपास 3 पट जास्त आहे, असं सुद्धा सांगितलं जातं. आता हे जर का करायचं आहे, तर सरकारी कर्मचारी किंवा नोकरशाही जी आहे, ती संपवावी लागेल. अनावश्यक सरकारी खर्च जो आहे, त्याच्यामध्ये कपात करावी लागेल. देशभरातील अनावश्यक नियम रद्द केले जातील आणि सरकारी संस्थांची पुनर्रचना केली जाईल, हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेलं होतं. आता विषय असा आहे, की महिना पूर्ण होण्याच्या आतच विवेक रामस्वामी यांना त्यांच्या या डॉजमधील पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांनी अलीकडेच H-1B व्हिसा या संदर्भात केलेल्या विधानामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. यासोबतच मस्क यांचा देखील रामस्वामी यांना बाहेर काढण्याचा दबाव होता आणि त्याच्यामुळे त्यांची हकालपट्टी केली गेली असं सुद्धा सांगितलं जात आहे. रामस्वामी हे डॉजमधून किंवा सरकारमधून बाहेर पडावे यासाठी रिपब्लिकन पक्षाचे इतर प्रमुख नेते आणि मस्क यांनी मोठा दबाव निर्माण केला होता असं सुद्धा सांगितलं जाते. रामस्वामी यांनी डॉजमधून बाहेर पडण्यापूर्वी एक्सवरती एक पोस्ट केली, जिथे त्यांनी अमेरिकेची संस्कृती आणि लोकांना कामावरती घेण्याच्या पद्धतीवरती टीका केलेली होती. त्यात H-1B व्हिसा याचा सुद्धा समावेश त्यांनी केलेला होता, त्याचा उल्लेख त्यांनी केलेला होता. ट्रम्प यांच्या निकटवर्तीय रिपब्लिकन नेत्यानं सांगितलं, की विवेक रामस्वामी जे आहेत, यांनी पक्षात परत येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. रामस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मस्क नाराज झाले होते आणि त्यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. म्हणजे रामस्वामी यांचा जितका फायदा करून घेता आला, तितका करून घेतला गेला आणि नंतर त्यांची पद्धतशीरपणे हकालपट्टी केली गेली, असं सुद्धा सांगितलं जाते. आता त्याच्याही पुढे जाऊन ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, याने एलॉन मस्क यांना पूर्णपणे फेडरल पेमेंट सिस्टीम जी आहे, त्याचा ॲक्सेस सुद्धा दिलेला आहे. आता ही फेडरल पेमेंट सिस्टीम जी आहे, याचा फ्लो $1 ट्रिलियन अधिकचा आहे. अमेरिकेमध्ये जे काही पगार होतात तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किंवा गव्हर्नमेंट फंड जो आहे, या सर्वाचा ॲक्सेस जो आहे, तो आता एलॉन मस्क आणि त्याचे सहकारी जे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेतल्या सरकारी जे कार्यालय आहेत, इतर ज्या संस्था आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. आता जो रिपोर्ट समोर येतोय, त्याच्यानुसार मस्क यांची ही जी डॉज आहे, ती काही कुठलं त्याच्यासाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट निर्माण करण्यात आलेलं नाहीये. पण एक टीम आहे ही ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन अंडरची ही एक टीम आहे, की ज्यांना अतिशय सेन्सिटिव्ह अशी इन्फॉर्मेशन, अतिशय सेन्सिटिव्ह असा डेटा याचा ॲक्सेस देण्यात आलेला आहे. आता हा जो डेटा आहे, हा अमेरिकेतील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांचा सेन्सिटिव्ह डेटा मस्क यांच्या हातामध्ये कसं काय देण्यात आला, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. आता USAID अशी अमेरिकेतली एक संस्था आहे, युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. तर ही जी संस्था आहे, या संस्थेचे सुद्धा एकूण व्यवहार जे आहेत, ते या डॉजच्या रडारवरती आल्याचं सांगितलं जातंय आणि त्याच्यामुळं अमेरिकेतील सरकारी संस्था ज्या आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसून येते. जसं आत्ता सांगितलं USAID ट्रेझरी डिपार्टमेंट आणि USAID यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसून येतोय. हे दोघं कोणाबरोबर संघर्ष करतायत? तर टेस्ला, मस्क आणि मस्क यांचे इतर डॉजमधले कर्मचारी, जे रिपीटेडली सोशल मीडियावरती सरकारी कर्मचारी, सरकारी संस्था यांच्यावरती अटॅक करताना दिसतायत. मागे एकदा सोशल मीडियावरती मस्क यांनी एक कमेंट केलेली होती, एक पोस्ट केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या या USAIDला इव्हिल म्हटलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की अमेरिकन सरकारमधले जे कर्मचारी आहेत, आर ब्रेकिंग द लॉ एव्हरी आवर ऑफ एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक तासाला हे सरकारी कर्मचारी कायदे मोडतात, असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण त्यांच्या या वक्तव्यावर अमेरिकन सरकार आणि ट्रम्प कोणीही काहीही बोलत नाहीयेत. उलट अशी चर्चा आहे, की ट्रम्प यांनी मस्क यांना फ्री हँड दिलेला आहे. मस्क यांनी 2022 मध्ये तेव्हाचं ट्विटर आणि आत्ताचं एक्स जे आहे, हे विकत घेतल्यानंतर 80% कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. मस्क आणि रामस्वामी यांनी अर्थसंकल्पामध्ये कपात करण्यासाठी युक्रेन, इस्रायल आणि तैवानला जी काही मदत अमेरिकेकडून दिली जाते, त्याच्यामध्ये कपात करण्याविषयी सुद्धा बोललेलं होतं. म्हणजे ह्यांचे उपाय जे आहेत, ते अघोरी आहेत, अशी एकूण चर्चा सुद्धा सुरू होती. आता अमेरिका हे जे काही खर्च करतं किंवा हे जे काही मोठ्या प्रमाणात ते वेगवेगळ्या संस्थांना मदत करतं, देशांना मदत करतं,
याचा उपयोग अमेरिकेचं एकूण वजन जे आहे ते वजन टिकवून ठेवण्यासाठी इतके वर्ष झालेला आहे. तरीसुद्धा त्याने नेमकं त्यालाच हात घातलेला आहे. आता मस्क यांच्या पॉलिटिकली मोटिव्हेटेड अशा या मध्यस्थीमुळं झालंय काय? अमेरिका हा देश आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि तिथल्या एकूण ज्या सरकारी संस्था आहेत, या सर्व मोडीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तशी चर्चासुद्धा दबक्या आवाजामध्ये केली जाते. मुळात मस्क आधीच टेस्ला आणि स्पेसएक्स या मोठ्या कंपन्या, हाय प्रोफाइल कंपन्या ज्या आहेत, त्याचं मॅनेजमेंट करताना आपल्याला दिसून येतात. या जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावरती असताना डॉजमध्ये काम करणं हे अत्यंत अवघड आहे आणि तरीसुद्धा ते करताना दिसून येत आहेत. त्यांना रोखणारं कोणी नाहीये. स्पेसएक्स घ्या किंवा टेस्ला घ्या, या ठिकाणी कामाप्रती आपली असलेली निष्ठा दाखवण्यासाठी प्रसंगी एलॉन मस्क हे कंपनीमध्येच झोपलेले आहेत, शॉप फ्लोअरवरती झोपलेले आहेत, अशा पद्धतीच्या पोस्ट वारंवार सोशल मीडियावरती येत असतात. अगदी त्याच पद्धतीने या डॉजसाठी काम करत असताना ते व्हाईट हाऊसमध्ये झोपलेले आहेत असं दिसून आलेलं आहे. नेमकं कोणत्या अधिकारामध्ये ते हे सर्व करतायत असा सुद्धा प्रश्न अमेरिकेतली मीडिया विचारताना दिसून येते. अजून एक मुद्दा असा आहे की मस्क यांचे जे इतर काही एम्प्लॉयी आहेत त्यांच्याकडे अगोदर काम केलेले, तर ते सुद्धा आता अमेरिकन सरकारच्या इतर कारभारामध्ये हस्तक्षेप करताना दिसून येत आहेत. फेडरल गव्हर्नमेंटच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करताना दिसून येत आहेत. प्रश्न असा आहे की ट्रम्प आणि तिथल्या सरकारमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी कामाप्रती निष्ठा राखण्याची, अमेरिकन घटनेप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेतलेली आहे. तशी मस्क यांनी घेतलेली आहे का? असा प्रश्न सुद्धा सातत्याने विचारला जातोय. 2022 नोव्हेंबरमध्ये एलॉन मस्क यांनी ज्यावेळेस ट्विटर कंपनी आपल्या ताब्यात घेतलेली होती, त्यावेळेस तिथल्या कर्मचाऱ्यांना सकाळी-सकाळी एक मेल आलेला होता. अ फोर्क इन द रोड असं त्या मेलचं एकूण टायटल होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना असं सांगितलं होतं, एकतर एक्सेप्शनल परफॉर्मन्स तरी दाखवा, एक्स्ट्रीमली हार्डकोर असल्याचं तुम्ही सिद्ध करा किंवा तुम्ही घरी बसा, असा एकूण त्या मेलचा रोख होता. अगदी त्याच पद्धतीने मस्क यांनी आता तिथल्या सरकारमध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचा काहीतरी मेसेज केलेला आहे. एक्सलन्स, बीइंग लायबल, लॉयल अँड ट्रस्टवर्दी अमंग अदर थिंग्स ऑर रिझाइन अँड टेक अ बाय आउट असं स्पष्टपणे त्या मेलमध्ये, त्या मेसेजमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांना रोखणारं कोणी नाहीये. ट्रम्प यांनी त्यांना फ्री हँड दिलेला आहे म्हणून हे सगळं होताना दिसतंय. ट्रम्प राजकारणामध्ये येण्या अगोदर त्यांचा एक रिॲलिटी शो होता. त्या रिॲलिटी शोचं नाव होतं यू आर फायर्ड. आता तो शो जो चालायचा, तो स्क्रिप्टनुसार चालायचा. अगदी त्याच पद्धतीने आता अमेरिकन सरकारमधले कर्मचारी जे आहेत, त्यांना सुद्धा फायर केलं जातंय की काय? अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. स्क्रिप्टेड शो होता, त्याच्यामध्ये रिटेक करणं शक्य होतं, पण या ठिकाणी रिटेक करणं बिलकुल शक्य नाहीये. ट्रम्प यांच्या या एकूण निर्णयामुळं आणि मस्क यांच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळं अमेरिकेच्या सरकारचं मस्किफिकेशन झालंय की काय? असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.